विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपल्याकडे एमएचटी सीईटी फर्स्ट अटेम्प्टचा पण रिझल्ट आहे, सेकंड अटेम्प्टचा पण रिझल्ट आहे. मग मला बरेचसे विद्यार्थी विचारतात की डायरेक्ट पर्सेंटाईलवर आमचं ऍडमिशन होतंय का? तर नाही. आपलं ऍडमिशन जे होतं तर ते आपल्या रँकनुसार होतं. तर हा रँक म्हणजे काय? किंवा आपला रँक किती येऊ शकतो? समजा 95 पर्सेंटाईल आहेत, तर किती रँक मागच्या वर्षी आला होता? त्यानंतर ह्या वर्षी किती शक्यता आहे? बरं, अजून महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे काय? रँक वाढेल का? किंवा रँक कधी रिलीज होतो? बरं, इथून पुढे काय प्रोसेस असणार आहे कॅपची? ह्या सर्व गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तशाच नवनवीन व्हिडिओसाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की आठवणीने सबस्क्राईब करा. बरं, आता सगळ्यात पहिली गोष्ट, रँक म्हणजे काय? रँक म्हणजे तुमचा असणारा नंबर, तुमचा असणारा मेरिट नंबर. म्हणजे काय? 100 लोकांनी एक परीक्षा दिली, तर त्यात तुमचा कितवा नंबर आलाय, ह्याला म्हणायचं रँक. मग त्याच पद्धतीने सीईटीची परीक्षा किती मुलं देत आहेत, त्यासाठी कॅप रजिस्ट्रेशन जेवढी मुलं करतायत, आता आपल्याला जी रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे सुरू, तर त्यासाठी जेवढी मुलं रजिस्टर करतायत, तर त्यांच्यामध्ये पर्सेंटाईल वाईज आपला कितवा नंबर येतोय त्याला म्हणायचं रँक. म्हणजे काय? तर समजा तुमचा जर 3000 रँक आला असेल, तर याचा अर्थ असा असतो की 2999 मुलं ही तुमच्या वर आहेत. 2999 मुलं तुमच्या वर आहेत आणि बाकी तुमच्या खाली मग भरपूर मुलं असणार आहेत. पण तुमचा त्यातला कितवा नंबर आहे? तर 3000 वा नंबर आहे. तर याला म्हणायचं रँक. त्याच्यानंतरनं महत्वाचा क्वेश्चन म्हणजे या वर्षी रँक वाढणार आहे का? तर ऑब्व्हियसली त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो, हो. तो का वाढणार आहे? याचं लॉजिक देखील मी तुम्हाला सांगतो. आता लास्ट इयरला कसं असायचं? एकच सीईटी असायची, एकच अटेम्प्ट असायचा. त्याच्यामुळे जो रँक येणार आहे तो असायचा, बरोबर? आता समजा एमएचटी सीईटी आपण 1 कन्सिडर करूया. ओके, अटेम्प्ट 1 आणि इथं अटेम्प्ट 2 कन्सिडर करूया. दोन मुलं होती, बरोबर? एका मुलाला अटेम्प्ट 1 मध्ये आली 95 पर्सेंटाईल. ओके, आणि दुसऱ्या मुलाला अटेम्प्ट 1 मध्ये आली 85 पर्सेंटाईल. बरोबर? आता ए नावाचा जो आपला मुलगा आहे, ओके, यांना नाव पण देऊया आपण. ओके, आणि हा बी नावाचा मुलगा आहे. 95 आली, त्याला सेकंड मध्ये आली 96 पर्सेंटाईल. 1% याचा वाढला, हो ऑब्व्हियसली वाढला. पण 85 वाला जो मुलगा आहे त्याला सेकंड मध्ये आले 98 पर्सेंटाईल. बरोबर? आता यांची पर्सेंटाईल कोणती कन्सिडर होणार? जे हायेस्ट आहेत ते पर्सेंटाईल. याचे 96, याचे 98. पण विचार करा ना, जर सेकंड अटेम्प्ट नसता, तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काय सिनेरियो राहिला असता? ऑब्व्हियसली ए मुलगा हा बी मुलाच्या पुढे राहिला असता. बरोबर आहे? पण सेकंड अटेम्प्ट मुळे ह्या मुलाला एक चान्स मिळाला, याने जास्त स्कोअर करून दाखवला. आणि असे खूप सारे मुलं आहेत की ज्यांना फर्स्टला कमी पण सेकंडला ऍडव्हान्टेज भेटले आणि चांगले पर्सेंटाईल आले. मग त्याच्यामुळे रँक हा यावर्षी नक्की वाढणार आहे. रँक काय होणार आहे? नक्की वाढणार आहे. त्याच्यामुळे लास्ट इयरच्या कट ऑफवर जर तुम्ही कॉलेजचं प्रिडिक्शन करत असाल, तर थोडंसं थांबा. रँक वगैरे आपल्याला येऊ देत, मग आपल्याला प्रिडिक्शन करायचंय. कारण यावर्षी रँक वाढण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला हे एकच एक्झाम्पल दाखवलंय, पण असे भरपूर एक्झाम्पल आहेत. बरं, त्याच्यानंतर पुढची गोष्ट, रँक कधी येणार आहे किंवा या पुढची प्रोसेस काय असणार आहे? तर 1 जुलैपासून. ओके, 1 जुलै. आता हे टेंटेटिव्ह डेट आहे, चेंज वगैरे होऊ शकतात. 1 जुलैपासून कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी प्रोसेस आहे तर ती सुरू होईल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? आपण ज्या पद्धतीने सीईटीचा फॉर्म भरलाय त्या पद्धतीनेच कॅपचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर आपली जी काही डॉक्युमेंट्स आहेत आपल्या कॅटेगरी वाईज ती अपलोड करायची. व्हेरिफिकेशन करायचंय. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला पहिला रँक येतो, तो असतो प्रोव्हिजनल रँक. प्रोव्हिजनल रँक, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ही लिस्ट कशी असते ती पण मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर 3 दिवसाचा असतो ग्रीव्हियन्स पिरियड. त्या पिरियडमध्ये काय करू शकता तुम्ही? हा जो इथं फॉर्म भरलाय तर तो एडिट करू शकता, कॅटेगरी चेंज करू शकता, तुमचे मार्क्स एडिट करू शकता, सर्व गोष्टी एडिट करू शकता ह्या ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये. आणि त्याच्यानंतर येतो आपला फायनल मेरिट लिस्ट. त्याच्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येते आपली, आणि ही फायनल असते. याच्यानंतर कुठली मेरिट लिस्ट येत नाही. याच्यानंतर डायरेक्ट कॅप राऊंड 1 सुरू होतो. राऊंड 1 सुरू होतो. म्हणजे या पद्धतीने प्रोसेस आपली असणार आहे. म्हणजे आपल्याला रँक कधी पाहायला भेटेल तर सांगतो एक एक्सपेक्टेड. समजा ही प्रोसेस एक 15 जुलैपर्यंत चालणार, बरोबर? त्याच्यानंतर 16-17 जुलैला हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार. त्याच्यानंतर समजा 18, 19, 20 जुलैपर्यंत हे चालणार. आणि त्याच्यानंतर 21-22 जुलैला आपलं काय येणार? तर रँक येणार. समजलं? म्हणजे या पद्धतीने तुमच्या थोड्याशा टेंटेटिव्ह डेट्स आहेत, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, डेट्स पुढं मागं होऊ शकतात. त्याच्यानंतर आता हा मेरिट नंबर असतो तरी काय, नक्की काय काय गोष्टी याच्यामध्ये असतात किंवा कोणता रँक महत्वाचा आहे? तर ही आमच्या एका लास्ट इयरच्या स्टुडंटचा मेरिट नंबर आहे. ओके, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याची. आणि इथं तुम्ही क्लिअरली पाहू शकता की पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर 7842 आणि हा कशावरनं? एमएचटी सीईटी 2025 97.72 पर्सेंटाईल त्याला होते. 97.72 पर्सेंटाईल. बरं, युनिव्हर्सिटी रँक पहिला रँक कोणता आहे? तो स्टेट जनरल मेरिट, आणि जनरली हाच आपल्याला युजफुल आहे.
युनिव्हर्सिटी रँक संत गाडगे बाबा त्याची अमरावतीची युनिव्हर्सिटी होती. त्याच्यात 524 रँक त्याचा होता. म्हणजे 523 स्टुडंट त्या युनिव्हर्सिटीमधनं त्याच्या वर होते. इथं 7,841 मुलं त्याच्यापेक्षा वर आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर ना त्याचा कॅटेगरी रँक येतो. NT1 कॅटेगरी म्हणजे NT-B मध्ये 79 त्याचा रँक होता. त्याच्यानंतर ना PCM युनिव्हर्सिटी मेरिट नंबर. ओके. आता PCM युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर म्हणजे ह्या दोघांचं मिक्सअप म्हणजे इथं 79 आला. पण त्यातलं NT-B चे किती येतं तर 8च मुलं आहेत फक्त. आणि त्याच्यानंतर ना जर तुम्ही जेई मेन्स दिली असेल तर जेई मेन्सचा पण रँक या ठिकाणी येतो 36,639 हा ऑल इंडिया रँक आहे. बरं. त्याच्यानंतर ना त्याचा इथं PCB नाही, नाही. ओके. तोच रँक इथं ॲज इट इज इथं दिलेला आहे. ओके. ॲप्लिकेबल ओन्ली फॉर द मेजर डिसिप्लिन्स ॲज पर शेड्यूल IV. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आता पाहूया. तर नेक्स्ट आहे पर्सेंटाइल वर्सेस रँक. किती येऊ शकतो? इथं 2024 चा डाटा आहे, 2025 चा पण डाटा आहे आणि हा एक्सपेक्टेड 2026 चा डाटा आहे. हा काय आहे? एक्सपेक्टेड डाटा आहे. आता जर आपण दरवर्षी पाहिलं तर रँक हा इन्क्रीजच होत चाललाय. नंबर ऑफ स्टुडंट्स वाढायला लागलेत आणि या वर्षी तो ड्रास्टिकली इन्क्रीज होणार आहे. कारण का? तर कारण आहे सेकंड अटेम्प्ट. कसा? आता पाहूया आपण. ज्यावेळेस मुलाला समजा 99.91% असायचे 2024 मध्ये तर 238 एवढा रँक त्याचा आलेला आहे. त्याचबरोबर 2025 मध्ये 265 ते 290 त्याच्यानंतर 2026 मध्ये चान्सेस आहेत की 372 ते 408 म्हणजे रँक वाढणार आहे. त्याच्यानंतर या अकॉर्डिंग तुम्ही कन्सिडर करू शकता. बरं आपण 99.03% ची रेंज घेऊया. बरोबर. मग इथं 2706 मुलं त्याच्या पुढे होती. बरोबर. त्याच्यानंतर जर 2025 साली पाहिलं तर 3000च्या आसपास मुलं आणि 2026 ला एक्सपेक्टेड आहे की 4000च्या मुलं म्हणजे तुम्ही जर जास्त पर्सेंटेज 1000 ने तुमचं तरी तुमचा रँक खालीवर होणार आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली जर आलं ना आणखीन बरं 85% ला पाहूया. 85% इथं किती 43,000 त्याची रँक होती. बरोबर आहे. 85% ला 43,000 रँक. त्याच्यानंतर हीच रँक 2025 मध्ये 47,000 झाली आणि हीच आता 52,000 होण्याचे चान्सेस आहेत. विचार करा थोडासा. पर्सेंटाईल केवढं चांगलं तरी रँक 50,000 52,000च्या घरामध्ये येते. मग याच्यासाठी महत्वाचं काय? कॉम्पिटिशन भरपूर आहे. पण त्यात आपण कसं बेस्ट प्ले कसं करतोय, बेस्ट कशी आपण गेम टॅकल करतोय हे महत्वाचं आहे. तेच आम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये करतोय. प्रीमियम बॅच आहे, क्लासिक बॅच आहे, नंबर वगैरे प्रोव्हाईड करायचे आहेत. ज्याला इन्क्वायरी करायची डायरेक्टली WhatsApp मेसेज करा किंवा कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. बरं. त्याच्यानंतर तुम्ही हा स्क्रीनशॉट ॲज इट इज रेफर करा. आता हे कसं आहे, हे एक्सपेक्टेड शेड्यूल आहे. याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. पण आपण एक अंदाज घेतला, थोडासा रिसर्च केला आणि त्याच्यानुसार हा आपल्याला डाटा पाहायला मिळाला. आपण याच्यामध्ये AI प्रेडिक्टर वगैरे सगळ्या गोष्टींचा यूज केलाय आणि त्यानुसारच हा डाटा इथे काढलाय. बरोबर आहे. मग आपण कन्सिडर चालून करूया, की या पद्धतीनेच या वर्षी आपलं राहणार आहे. लास्ट इयर या पद्धतीने होतं आणि त्याच्या लास्ट इयर या पद्धतीने होतं. बरं, म्हणजे समजलं तुम्हाला एकंदरीत या व्हिडिओचा उद्देश काय? तर या व्हिडिओचा उद्देश एवढा, की तुम्हाला तुमचा रँक समजला असेल, म्हणजे किती येऊ शकतो. त्याचबरोबर रँक वाढणार आहे, तर का वाढणार आहे हे सुद्धा समजलंय. त्याचबरोबर पुढची प्रोसेस काय आहे हे सुद्धा समजलंय आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पर्सनल काउन्सिलिंग विषयी सुद्धा डिटेल्स तुम्हाला मिळालेत. नंबर तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर हा इथं एक ट्रेंड बघा पर्सेंटाईल आणि रँकचा तुम्हाला ट्रेंड इथं दिसेल. हा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त व्ह्यू चांगला येईल. म्हणजे कशा पद्धतीने आता पहा, हा जो डाटा आहे तर हा 2026 चा डाटा आहे, हा 25 चा डाटा आहे आणि हा 24 चा डाटा आहे. तर कशा पद्धतीने हळू ट्रेंड वाढतोय किंवा थोडंसं तुमचं जास्त पर्सेंटाईल जायला लागलं म्हणजे कमी पर्सेंटाईल यायला लागलं तर रँक तुमचा खूपच वाढतोय. त्याच्यानंतर जर तुम्ही बिलो समजा 50% गेले तर तिथं तुमचा रँक हा अनप्रेडिक्टेबल असतो. खूप रँक येऊ शकतो. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.